दूषित मळी वाहणारी पाटचारी बुजवल्याचा आरोप. शिवसेनेचा प्रशासनाला इशारा. कठोर कारवाईची मागणी. शहादा पुरुषोत्तम नगर येथील साखर कारखान्यातील दूषित मळी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली पाटचारी बेकायदेशीरपणे बुजवल्याचा गंभीर आरोप करत शहादा तालुका शिवसेनेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित विकासकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश ए जायस्वाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुरुषोत्तम नगर साखर कारखान्यातील दूषित मळीची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी कारखाना क्षेत्रापासून मोहिदा शिवारापर्यंत विशेष पाटचारीची निर्मिती करण्यात आली असून अनेक वर्षांपासून त्याच मार्गाने मळीचा प्रवाह सुरू आहे. मात्र मोहिदा शिवारातील सर्वे क्रमांक 592 जवळ एका विकासकाने कोणतीही प्रशासनाची परवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 150 ते 200 मीटर लांबीचा मातीचा भराव टाकून ही पाटचारी बुजवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे दूषित मळीचा प्रवाह थांबला असून पुरुषोत्तम नगर, डोंगरगाव, आदिनाथ नगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार नगर, छोरिया टाउन तसेच शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भूगर्भातील पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली असून परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेने निवेदनाद्वारे संबंधित विकासकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून पाटचारीवरील भराव हटवून मळीचा प्रवाह पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शहादा तालुका शिवसेनेतर्फे तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन व संबंधित विकासक जबाबदार राहतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पुरुषोत्तम नगर साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनाही देण्यात आला असून पाटचारीवरील बेकायदेशीर भरावाचे छायाचित्रही सोबत जोडण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. पुरुषोत्तम नगर तालुका शहादा येथील साखर कारखान्यामधून जी मळी निघते त्याच्यासाठी साखर कारखान्यातील प्रशासनाने पाटचारीची निर्मिती केलेली आहे. आणि जी मळी जी अत्यंत दूषित, घातक, आरोग्यासाठी असलेली घातक अशी मळीची विल्हेवाट लावण्यासाठी पाटचारीची निर्मिती केलेली आहे. परंतु मोहिदे शिवारातील 592 क्रमांक असलेल्या विकासकाने त्या ठिकाणी ते जी मळीसाठी विल्हेवाट लावण्यासाठी पाटचारी निर्माण केलेली आहे तिला बुजण्याचं काम केलेलं आहे. हे अत्यंत बेजबाबदार, बेकायदेशीर काम त्यांनी केलेलं आहे. हे अत्यंत चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. कारण की त्या मळीचा प्रवाह बंद केल्यामुळे ते आजूबाजूला जे स्थानिक आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासोबत जे शेतकरी शेती करतात त्याची शेतीचेही नुकसान होणार आहे. असले गंभीर प्रकार होत असल्या कारणाने आमच्या शिवसेनेच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर आणि स्थानिक लोकांनी भेटून आमच्याकडे तक्रार केली की अशा पद्धतीने चुकीचं काम होत आहे, आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही शिवसेनेतर्फे माननीय प्रांताधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो. पण प्रांताधिकारी साहेब नसल्या कारणाने आज आम्ही जगदीश चोकणे, नायब तहसीलदार यांना एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की ज्या कोणी या संदर्भातलं पाटचारीवर भराव केलेला आहे बेकायदेशीर ते तात्काळ काढण्यात यावं आणि ज्यांनी भराव केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेतर्फे करण्यात आलेली आहे. आम्ही आता संबंधितांना निवेदन दिलेलं आहे. हे 2-4-8 दिवसात जर ती पाटचारीचं अतिक्रमण काढलं गेलं नाही, ते भराव काढला गेला नाही तर निश्चितच शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि आंदोलनादरम्यान जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला प्रशासन आणि संबंधितच जबाबदार राहतील याची दक्षता घेण्यात यावी. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.